चला मॅचला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल आवाज आपल्या कानावरती ऐकायला मिळेल अत्यंत गोड आणि मधुर अर्थातच रत्नागिरीचा हापूस तितकाच गोड रत्नागिरीचा आवाज अर्थातच स्वागत करतो गोपी जाधव सर। उद्या तुम्हाला वासिक शेख बघायला मिळेल, कृष्णा पवार, संदीप पवार, आकाश चव्हाण, प्रथमेश राठोड, शुभम शेळके। चला थोडं स्पीडअप करावा लागेल। पहिलाच बॉल, वेलकम आपलं स्वागत सुपंत चषक 2025 आज डे 1 मधला शेवटचा सामना। आता या सामन्यातून आज डे 1 मध्ये पहिला संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होणार आणि त्यासाठी ही लढत रंगली। स्ट्राइक इनला फलंदाज तयार, लो फुल टॉस ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल, चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो, एकदा इथे मेहती अनिकेत ताकवणे आणि विकास सुरबसे ही जोडी डावाला सुरुवात करते। दुसऱ्या बाजूला विशाल एजाज कुरेशीने कान मंत्र दिला। टॉस जिंकल्यानंतर या सामन्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे, कारण इथून हा सामना जिंकायचा आहे हेच ध्येय आहे आणि त्यामुळे थोडीशी वेगळी रणनीती घेऊन या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला दिशा दिली आहे। अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली, टीमची टोटल आता स्कोर कार्ड 6 धावा। पहिलं षटक चालू असताना आता लेफ्ट हँडर साठी पुढचा चेंडू ओडी विकेट पुढे सरसावलाय, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक एजाज बॉल वर पोहोचेल, दुपंत सिंगल, एकेरी धाव टीमच्या खात्यामध्ये। उद्या दुसऱ्या दिवसामध्ये सुपंत चषक 2025 5व्या पर्वामध्ये आयकॉन वासिक शेख पुणे कॅम्प मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते दाखल होईल। कृष्णा पवार अकलूज परिसरातील खेळाडू, त्यानंतर संदीप पवार, आकाश चव्हाण, प्रथमेश राठोड, शुभम शेळके हे खेळाडू उद्या इन ऍक्शन असतील। उडवलाय, चांगले टायमिंग, स्ट्रोक स्वीप केलाय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, मॅसिव्ह हिट, षटकार। सुलाक सिवचा दणका, पुढे टाकला बॉल, थोडासा बाहेर गेला, आउटसाइड ऑफ स्टंप, त्यानंतर स्लॉक स्वीप करत असताना षटकार ठोकलाय। त्यानंतरचा बॉल पुन्हा पुढे सरसावलाय, समोर जाईल, पुन्हा दंदन करत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, 4 धावा। पहिल्याच ओव्हरमध्ये 17, भरपूर धावा खर्च झाल्या। आम्ही करतो नेहमीच कष्ट म्हणून आमचे फटके असतात सर्वोत्कृष्ट, याची चुणूक इथे दाखवली। चला स्पीडअप करा एजाज, आपल्याला विनंती आहे, आपण 5 षटकांची लढत ठेवली आहे। फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचे, दुसऱ्या डावामध्ये बॅड लाईटची कोणतीही सबब आपल्याला नको आणि त्यावेळेला तुम्हाला फलंदाजी करायची आणि यासाठी आम्ही तुम्हाला सातत्याने विनंती वजा सूचना देतोय, थोडं स्पीडअप करा। तुमचे जे 5 गोलंदाज आहेत किंवा 4 गोलंदाज असतील ते तुम्ही ठरवलेले असतील आणि त्यानुसार त्यांना चालना द्या। सातत्याने चर्चेसाठी जास्त विषय नकोय, जास्तीचा वेळ नकोय। अनेक वेळा असं म्हटलं जातं की शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। यावेळेला एक पाय खाली बाकवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल लॉंग लेगला जाईल, तिथे फिल्डर पोहोचलाय, तो पण एकदा मिळते, परंतु जास्तीची चर्चा झाली तर खर्च होतो तो वेळ आणि त्या वेळाचं भान इथे पाहायचं, कारण आजच्या दिवसातली ही शेवटची लढत, गेले अनेक दिवस, अनेक रात्री, अनेक महिन्यांची भरपूर मेहनत आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे आणि त्याचबरोबर जिगरबाज ग्रुपने घेतली आहे या स्पर्धेच्या उभारणीसाठी आणि त्यानंतर हा दैदिप्यमान सोहळा आपल्यासमोर रंगला। याची देही याची डोळा, धावसंख्या स्कोर कार्डवर जय बनकर, डावखुऱ्या हाताचा प्रमुख गोलंदाज, राऊंड विकेटने यावेळेला गोलंदाजीसाठी तयार, रनवे मध्ये थोडासा थांबलाय, डेड बॉलचा सिग्नल, धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 18 ऑन बोर्ड, विकेटच्या शोधामध्ये आहे सध्या गोलंदाज
आणि विकेट मिळाली तर पुन्हा एकदा कमबॅक करता येईल. टप्पा पडल्यानंतर अनप्रेडिक्टेबल बाउन्स, अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. थोडासा बीट झालाय, त्याचबरोबर पंचांकडे आशापूर्ण नजरेनं पाहिलं. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. यावेळेला क्रॉस बॅटनिंग, वाह, कलात्मकता दाखवली. नेत्रदीपक ताकद आणि बरोबरच नजाकत पाहायला मिळाली. ठोकलाय 6 धावा, षटकार. आझादभाई 11 पारगाव संघाचे समर्थक, त्यांचं कौतुक करावं लागेल. बीट झाला तरी ते फटाके वाजवतायत, षटकार चौकार आला तरी फटाके वाजवतायत. म्हणजेच काय, दोन्ही संघांना तेवढाच पाठिंबा देत आहेत. हे क्रिकेट बीट आमचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यामुळे ही गर्दी, वाह, इथे देखील चांगला स्टॉप. भरपूर अंतर कापलंय. त्यानंतर बहुधा थोडासा हाताला बॉल स्पर्श करून मागे ढकलला. स्पर्श करत असताना बॉलला मागे ढकललाय. कमिटमेंट पूर्ण केली आणि या बॉलवर 4 धावा आहेत. रोखू शकलेला नाहीये. अखेर पंचांनी याची पडताळणी केली, निर्णय दिला. हा चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढील. टीमची टोटल स्कोर कार्डवर चौकाराच्या मदतीने 28. धावसंख्येचा वेग वाढला. आता वंदे भारत एक्सप्रेस मध्ये फलंदाज बसलेत, त्यांची बॅट आता तळपायला लागली आहे. यावेळेला अप्पर कट करायचं होतं पण बॉलला कट करत असताना गलीमधून काढलाय. या बॉलवर देखील अजून एक दमदार सुपंत चषक चौकार. हे षटक थोडस महागडे ठरतंय असं चित्र पाहायला मिळतंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केले, प्रमुख गोलंदाजाला टार्गेट केलंय जय बनकर. तो चांगले कटर टाकू शकतो. यावेळेला वेग वाढवला. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टीमला बॉल, चांगलं वळण प्राप्त केलंय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते, थोडासा कर्व प्राप्त होतो, थोडंसं वळण प्राप्त होतं. अगदी तसाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त करताना पाहायला मिळाला आणि बरोबरीनेच हा चेंडू डॉट बॉलच्या रूपाने टाकलाय जय बनकरने. या षटकामध्ये एक षटकार, 2 चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32. कोड नंबर 2. 2 षटकांचा गेम संपलाय. 16च्या सरासरीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 32. अनिकेत ताकवणे आणि विकास, नाव विकास आहे. आज टीमच्या विकासासाठी चांगला हातभार लावतोय. टेनिस क्रिकेट.in चे सर्व आमचे कॅमेरामन, खूप चांगलं कॅमेरा वर्क, कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. हीच तर खासियत आहे आमच्या टेनिस क्रिकेट.in ची. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर त्या टेनिस क्रिकेट वाहिनीने पूर्ण केले. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये टेनिस बॉलचं क्रिकेट पोहोचवलं आणि त्याच वाहिनीद्वारा सुपंत चषकचं देखील थेट प्रक्षेपण. गोलंदाज तयार. 3ऱ्या षटकाला सुरुवात. स्लाइस करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शनला बॉल थांबवला, लगेचच पिकअप करत असताना थ्रो केलाय. एक धाव इथे मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 33. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलंय. एका बाजूला आपण पाहतोय आझादभाई शेख 11 पारगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ वीर विजय संग्रामनगर. एका बाजूला आयकॉन म्हणून पुढे टाकले बॉल, ओर पिच होता, त्याच्यावर हल्ला, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला वीर विजय टीम मध्ये एजाज कुरेशी. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 धावा. धावसंख्येचा वेग आता वाढायला लागलाय. पुढे सरसावलाय. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न. फटका हवेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाईल. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट हे भरपूर महत्वाचं राहतं. आखो में इशारा. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येस नो वेट आणि अखेर तो कॉल स्वीकारलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 41. तिसऱ्या षटकामध्ये समर्थ 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या. समर्थला कमबॅक करायचंय. स्ट्राईक एंडला खेळतोय फलंदाज तयार. विकास साठी पुढचा चेंडू. अजून एक स्टार्ट मध्ये टाकलाय. तो पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॅसर हिट. सुपंत षटकार.
स्लॉट मध्ये बॉल आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. षटकारांनी धावसंख्या वाढील. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वर 47 धावा. एजाज कुरेशी आता सल्ला देईल. समर्थवर आक्रमण केलंय. तू थोडासा दबावामध्ये आहे आणि अशा वेळेला त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न एजाज कुरेशी कडून केला जातोय की नेमकं तुला काय करायचंय आणि हे गरजेचं राहतं. मोठे खेळाडू ज्या वेळेला आपल्या संघातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करतात, त्यांचं मनोबल वाढवतात, ही मोठ्या खेळाडूंची ओळख असते आणि तेच चित्र सध्या एजाज कुरेशी कडून पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर मोठे असतात आणि तो अनुभव इथे आपला दाखवत असताना एजाज कुरेशीला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. समर्थ ओव्हर दी विकेटनी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक वेळा हा बॉल देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पाठवलाय. नो बॉलचा सिग्नल. बरोबरच 6 धावा मिळतील. 7 धावांचा बोनस आहे. दिवाळीचा सीझन नाहीये मात्र धावांची लयलूट केली आहे. इथे देखील षटकार. चोपन्न धावा. आजी आपण थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. तिथे आमचे काही व्हॉलंटियर्स मित्र असतील तर आजींना बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन या. फिफ्टी ऑफ धावसंख्या 54 धावा. चला फार वेग घेऊ नका. 54 धावा धाव फलकावर. नो बॉलचा सिग्नल. पुढचा चेंडू आता फ्री हिटची संधी. स्ट्राईक एंडला विकास. आज थांबायचं नाहीये विकासला. काही फलंदाजी केली. नेत्र दीपक फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. यावेळेला लवकर कमिट झाला. बॅटची कड घेतली. त्यानंतर बरोबरच आपण पाहिलं तर बॅटच्या साईडला बॉल ब्रश झाला. तिथे सिंगल मिळते. एकेरी बरोबर स्ट्राईक रोटेट होईल. एकेरी धाबेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 55 धावा. 55. विकेटचा शोध आहे सध्या. वीर विजय संग्रामनगर टीमला एखादी विकेट इथून मिळणं गरजेचं आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. समर्थ या षटकामध्ये भरपूर महागडा ठरलाय. पुढचा चेंडूवरती विकेट. हा बम जॅक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूलसाठी प्रयत्नशील होता परंतु यावेळेला बीट झाला. वेग या चेंडूवर चांगला प्राप्त केलाय समर्थाने. अखेर हे लांबवलेलं षटक निर्धाव चेंडूने त्याने पूर्ण केलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या डावमध्ये टीमची टोटल आहे 55 धावा. विकेट आलेली नाहीये. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी. दुसऱ्या बाजूला अनेकांच्या नजरा भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच वर असतील कारण अंतिम दिवस आहे. तिथे देखील शुभम गिलने खूप चांगला खेळ साकारला. दोन्ही डावामध्ये शतक ठोकणारा भारताचा पहिला संघनायक शुभमन गिल. शुभमन गिलने देखील चांगली कामगिरी केली आणि तीच कामगिरी या मैदानात देखील करायची आहे. एक धावीत एक क्विक सिंगल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे टीमची टोटल स्कोर कार्डवर. चला स्पीड अप करा. धावसंख्या 56 धावा. 56. ही जास्त ग्यार गोलंदाजी ट्रॅक पर मोठी विकेट. यॉर्कर पेश केलाय. कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. बॉल एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. भाग मिल्का भाग. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. रनिंग बिटवीन द विकेट. दर्जेदार. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. येस नो वेट हे शब्द क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्वाचे ठरतात. इथे 2 धावांबरोबरच 58 वर धावफलक पोहोचलाय. स्ट्राईक इनला लेफ्ट हँडर बॅटर अनिकेतसाठी वेगवान चेंडू. एक्सप्रेस बॉल समोर घेण्याचा प्रयत्न. कोणतेही कनेक्शन नाहीये चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर एजाज कुरेशीने एक चांगली रिॲक्शन दिली. एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बरोबरीने अनेक वेळेला हे सर्व खेळाडू खेळत असतात. त्यामुळे एकमेकांचा खेळ अगदी चांगल्या पद्धतीने जाणतात. पुन्हा चांगला परफेक्ट यॉर्कर. त्याला देखील खोदून काढत असताना लॉंग ऑफला दिशा दिली. एकच धाव इथे मिळेल.
अखेर एजाज कुरेशीने या षटकामध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याला थोडस यश मिळालंय. संख्येचा वेग खूप मोठा होता, परंतु या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावर चेंडू पेश केला आणि तिथून धावसंख्येचा वेग वाढवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, बरोबरच पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फ्रंट फूटला जात असताना ऑन साइडला टर्न केलंय, बॉलला क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. गलती से मिस्टेक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झालेला आहे स्कोर कार्डवर 63 धावा. आतापर्यंत प्रभावी राहिला, कौतुक केला मी एजाज कुरेशीचं, पण त्यानंतर त्याने टाकलेला चेंडू तिबडा चांगला होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. ऑन दी राईज लॉंग ऑफला जाईल, मिड ऑफला बीट करे चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 2 बॉलवर 2 चौकार. षटकाची समाप्ती. षटक इथे संपलेला आहे. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 67 धावा. सोळा चेंडूमध्ये 55 धावा. अर्धशतक. 5व्या पर्वामध्ये पहिल्या दिवसातील दुसरं अर्धशतक विकास सुरवसेच्या नावावर आहे. 16 चेंडूमध्ये 55 धावांचा घनाघात त्याने पेश केला. महत्वाच्या सामन्यामध्ये आज त्याची बॅट टळकली आहे आणि का मी संघामध्ये दाखल झालो याचं उत्तर त्याने दिलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 67 धावा. मग अशी आपण चर्चा केली त्या टेस्ट क्रिकेटची, त्या सिरीजची. पहिला सामना भारतीय संघाने गमावला. शुभमन गिलने पहिल्या डावमध्ये 269 काढल्या, दुसऱ्या डावमध्ये 161. एक वेगळ्या कारणामुळे त्याने आपल्या नावावर एक नवीन रेकॉर्ड रचलाय. इथे देखील तो रेकॉर्ड करायचा आहे. पहिलाच बॉल, यावेळेला 2 लुक शॉट आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि सरळ चेंडूला पाठवलंय. जे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पार. पाय पकडण्याचा प्रयत्न झाला, पण तो पाय पकडल्यावर आम्ही हात दाखवतो हेच इथे सांगितलं फलंदाजाने आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जगाच्या पाठीवर असा एकही फलंदाज नाही ज्याच्या पायावर तुम्ही बॉल टाकाल आणि तो सोडून देईल, आणि त्यातही हा लेफ्ट हँडर आहे. त्याच्यासाठी मेजबानीचं प्रारूप होतं, ते त्याने स्वीकारलं. मागच्या बॉलवर आलेला मोठा फटका आणि त्याचा दबाव इथे पूर्णपणे पाहायला मिळतोय. वाईड बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पहिल्या चेंडूवर आता 7 धावा मिळाल्यात. बरोबरच पंचांनी आता थोडीशी सूचना दिली आहे गोलंदाजाला. 1 पर ओव्हर याची देखील घोषणा इथे केली गेली. त्यानंतरचा चेंडू फुल लेंथ होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, कोणतेही टायमिंग नाहीये. शरीराचा वेध घेतलाय. लेग बायच्या रूपाने एक एक्स्ट्रा मिळते. बरोबरच धाव फलकावर एक नजर टाकूया जिथे धावसंख्या 75 धावा. आज सकाळच्या सत्रामध्ये 102 धावा बनवल्या गेल्या, म्हणजे 100 पार देखील झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता या सामन्यामध्ये देखील मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. आझादबाई 11 पारगाव संघाने केली आहे. पुन्हा एकदा ओर पिच टाकलाय आणि त्यावर देखील चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार मिळतोय. 4 धावा. जे फटाके बाउंड्री लाईनच्या आतमध्ये लावले गेलेत, आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर वाजवा. फलंदाजाने अक्षरशः एका बाजूला फटाक्यांचा धूर निघाला, पण तो दुसऱ्या बाजूला फलंदाजांनी गोलंदाजांचा धूर काढला असं म्हणायला हरकत नाहीये. पण पहिल्या इनिंग मध्ये वार झाला तर दुसऱ्या इनिंग मध्ये पलटवार करण्याची क्षमता एजाज कुरेशीकडे आहे, त्याच्यावर भरपूर नजर असेल. 79 नंतर हा चेंडू देखील कव्हर्स मध्ये काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी गोलंदाजाच्या डोक्यासोबत खेळ केला जातोय अशी बहारदार सदाबहार फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. विकास सुरवसे आणि त्याच्या बरोबर अनिकेत ताकवणेकडून विकेट अद्याप मिळालेली नाहीये. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 83 धावा. गोलंदाज भरपूर महागडी ठरली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मिस टाइम फटका फसलाय.
इथे झेल मिळत असताना विकेट. कटरचा वापर केला आणि अखेर कटरवर यश मिळत आहे. भरपूर वेळानंतर तो प्रयत्न केला असावा. याआधी याचा सल्ला दिला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही किती सल्ला दिला तरी फलंदाजांचा हल्ला थांबलेला नव्हता आणि त्या हल्ल्यामध्ये घायल झाले सर्वच गोलंदाज. अखेर पहिली विकेट इथे मिळाली. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 83 धावा, एक गडी बाद. परंतु विकास सुरवसेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आज त्यांनी चांगली बॅटिंग केली. या स्पर्धेतलं आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक त्यांनी ठोकलंय. वेल प्लेड विकास सुरवसे, अभिनंदन. नवीन फलंदाज जितेन शेळके. जितेनसाठी हा बॉल थोडीशी गती कमी होती, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कारण डावाचा शेवटचा बॉल अखेर शेवटच्या बॉलवर या बॉलवर कोणतीही धाव मिळालेली नाहीये. शेवटच्या बॉलवर धावबाची विकेट बरोबरच 2 गडी बाद. 83 धावा बनवल्या. 84 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू आणि 84 धावा हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण करायचे असतील. वीर विजय संग्रामनगर या संघाला एक चांगली धावसंख्या उभारली आहे, पण ती डिफेंड केली जाईल का, काय घडेल या सामन्यामध्ये. आजच्या पहिल्या दिवसातून कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होईल, अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तर मिळतील. धावा आहे 83-84 टार्गेट आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण ऐकूया. नरेश ढोमी सरांना या सर आपलं स्वागत आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर हलगी वादक, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं सगळ्यांनी. जिगरबाज युवा आणि राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराने केलेला आहे आणि पहिल्याच दिवशी हा प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरलेला आहे. 6 संघ एका दिवशी खेळतात. खरं तर अनेक शिरूर तालुक्यामध्ये अशा लीग होतात की 5 संघ एका दिवशी बोलवतात, त्यामध्ये 4-4 मॅचेस, 20 मॅचेस दिवसभराच्या सत्रामध्ये कव्हर करण्याचा, 10 मॅचेस दिवसभराच्या सत्रामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न असतो. आणि मात्र त्या मॅचेस जास्त होतात, कमी षटकांच्या मॅचेस खेळायला मिळतात. इथे प्रत्येक संघाला 2 मॅचेस, 5 षटकांच्या मॅचेस आपण आज यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर उद्या तो प्रयत्न 6 षटकांच्या मॅचेस करण्याचा आहे, मात्र त्यासाठी 9 वाजता मॅचेस सुरू होणं अपेक्षित आहे. जर 10 वाजता मॅचेस सुरू होत असतील तरी देखील आपल्याला 5-6 षटकांच्या मॅचेस घेणं शक्य नाही आहे. आज आपण बघितलं आपण की 12 वाजता मॅचेस सुरू झाल्या होत्या आणि 7 तासांमध्ये 7 मॅचेस कव्हर करणं हे शक्य झालेलं आहे. मात्र उद्या जर 1 षटक वाढवायचं असेल तर 7 मॅचेसमध्ये एकूण 14 षटकं वाढतात आणि सगळा वेळ जर बघितला तर 1.5 ते 2 पावणे 2 तासाचा वेळ अधिकचा अपेक्षित आहे. जर 6 षटकांची मॅच व्हायची असेल तर कॅल्क्युलेशन करू शकता आपण. तेवढा वेळ अगोदर जर मॅच सुरू होत असेल तर त्या मॅचेस आपल्याला 6 षटकांच्या करता येतील. त्यामुळे उद्याच्या संघांना आमची विनंती आहे की जर लवकर आलात तर 6 षटकांच्या मॅच खेळू, अन्यथा 5 षटकांच्या मॅचच आपण आजच्या प्रमाणे उद्या कव्हर करण्याचा प्रयत्न राहील. खेळाडूंवरती अवलंबून आहे. त्यांनी सहकार्य केलं तर आयोजक त्यांना भरपूर सहकार्य करायला तयार आहेत. तर बघूया, जाऊया मैदानामध्ये. सुपंत चषक मध्ये वीर विजय संग्रामनगर इज ऑन ऍक्शन. पहिला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. इथे फलकावरती धावा 0 आहेत. 5 षटकांमध्ये तब्बल 84 धावा.
आज धमाकेदार फलंदाजी बघायला मिळाली पुन्हा एकदा. यस, अक्रॉस द बॅट. मोमेंट नव्हती पायामध्ये, बाहेर जाणारा हा चेंडू मात्र इथे निर्धाव ठरणार आहे राजेश सोरटेचा. राजेश सोरटे त्याचबरोबर सन्माननीय धुमाळ सरांचं आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. या सोहो वॉट अ ट्राय. उंच उडी मारून पकडण्याचा प्रयत्न, मात्र ड्रॉप होईल. कॅच, एक धाव. एजाज कुरेशीला फलकावरती 9. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. राजेश सोरटे गोलंदाजी मार्कवरती प्रचंड यशस्वी ठरलेला हा गोलंदाज आहे. पहिल्याच षटकामध्ये त्यानं आतापर्यंत 5 विकेट काढलेले आहेत. ते तिसरं षटक आहे त्याचं, पहिलं षटक. मात्र या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये राजेश सोरटेला विकेट नाहीये. एजाज कुरेशी, सुमित आयबळे, स्ट्राईक एंडवरती सुमित आणि राजेश. यस, एजाज कुरेशी ऑन फायर. आग लावतोय सीमारेषेला एजाज. वंडरफुल शॉट अगेन्स्ट द वाइंड. षटकार. करण्याशिवाय गत्यंतर नाही. मोठा स्कोअर आहे, मात्र दोन्ही तगड्या फौजा आहेत आणि या दोन तगड्या फौजांमध्ये एक जबरदस्त युद्ध या मैदानामध्ये आपण बघू शकतो. एजाज कुरेशी ऍक्शन मध्ये आहे, ऍक्शन मोड वरती आहे. एक षटकार येतोय. यस, फुलटॉस होता बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करेन. लॉंग ऑफचा 2 धावा एजाज कुरेशीला इथे प्राप्त होत आहेत आणि फलकावरती धावांची नोंद देखील होणार आहे. 17. 84चा पाठलाग करत असताना 17. क्षितिज दिवेकर गोलंदाजी मार्कवर. एक तगडं बॉलिंग युनिट आपल्याला नेहमीच बघायला मिळालेलं आहे. नगरसेवक राहुल आप्पा 11 पारगाव संघाकडून, तर वीर विजय संग्राम नगर. यस, हो, नो चान्स फॉर एनी फिल्डर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल एजाज कुरेशी. 4 रन. एजाज कुरेशीच्या अर्धशतकासाठी प्रोफेसर रोहित देशमुख सरांकडून 500 रुपयाचं इनाम जाहीर झालेलं आहे. तर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं बक्षीस. मला वाटतं एजाजचं अर्धशतक ही की फॅक्टर असेल या सामन्याचा. ओहो, रिव्हर्स खेळायचा होता, नो कनेक्शन मिळालं नाही. एजाजला निर्धाव चेंडू आहे. एक डॉट बॉल सुद्धा खूप परिणाम करतो, कारण ज्यावेळेस तुम्ही हाय रन चेस कडे जात असता त्यावेळेस निर्धाव चेंडू पुढच्या चेंडूंवरती अधिक प्रेशर आणत असतो. आणि या सामन्यामध्ये 30 चेंडूमध्ये 84 धावा आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला की जवळपास 16-17च्या धावगतीने धावायचंय. 17ची धावगती गरजेची आहे आणि इथे धाव फलकावरती मात्र 21 धावा आहेत. ओहो, बाउन्सर होता इथे. 1 बाउन्स. 1 बाउन्सची घोषणा पंचांकडून लागलीच येते, सुरेश गायकवाड सरांकडून. आणि याबरोबरच षटक अत्यंत प्रभावीपणे पुढे घेऊन जाते क्षितिज दिवेकर. पहिल्या 3 चेंडूंचा विचार करू आपण, तिथे 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मात्र कमबॅक काय सुंदर आहे. 2 चेंडू डॉट आलेत. एजाज कुरेशी. जबरदस्त सामना आपल्या समोर आहे. एजाजच्या खेळाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र खरं तर डाव्या हाताचा खेळाडू एजाजला आज त्याच्या स्ट्रेंथ वरती त्याला थोडीशी मुरड घालावी लागणार आहे. वाह, उंच फटका लॉफ केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि एजाज बाद. मोठा धक्का, बडी मछली जाल में.
तर बघा इथे पहिला फलंदाज एजाज कुरेशीला बाद करण्यात यश मिळालेलं आहे. आज चांगल्या फॉर्म मध्ये, एजाजचा ऑल टाइम तो फॉर्म मध्ये असतो. आज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं निश्चित प्रकारे खेळण्याची जबाबदारी होती, त्याही परिस्थितीमध्ये त्याने स्वतःला इथे सिद्ध केलेलं आहे. एजाज बाद झाल्यानंतर क्षितिज दिवेकरला एक मोठं यश मिळालेलं आहे. याचबरोबर षटक देखील संपेल आणि 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती, जिथे आपण चर्चा करत होतो की 17 धावा प्रति षटका मागे आहेत, आता तिथे थोडंसं सरासरीच्या शर्यतीत मागे आहे. मात्र कधीही मुसंडी मारली जाऊ शकते. 3 षटक अजून शिल्लक आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेट द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. या खेळामध्ये कोण केव्हा बाजी मारून जाईल हे कोणी सांगू शकत नाही. तो जर टेनिस क्रिकेट खेळत असेल, तो 5 षटकांचा सामना असेल तर कधी सांगता येत नाही, पलटवार होऊ शकतो. मात्र राजेश सोरटे अगेन्स्ट बॅटिंग करणं स्थानिक खेळाडूंना निश्चित अवघड जाणार आहे, कारण अव्वल दर्जाचा गोलंदाज तुमच्या समोर आहे. मोठं क्रिकेट सातत्याने खेळणारा गोलंदाज समोर आहे. भल्या भल्या फलंदाजांना बोटावरती नाचवलेला गोलंदाज समोर आहे आणि त्याच्या समोर उभं राहणं, विशेष म्हणजे त्यातही अशा हलणाऱ्या खेळपट्टी समोर, हे थोडंसं अवघड आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले त्या मॅच मध्ये आणि राजेश चोरटे मागच्या सामन्यामध्ये लागोपाठ 9 चेंडू त्याचे निर्धाव आले होते. तर या सामन्यामध्ये तो एकूण 8 चेंडूंपैकी 5 चेंडू निर्धाव टाकतोय. हो, 6वा आहे. 9 चेंडू पैकी 6वा चेंडू डॉट आहे. 3 चेंडूवरती फक्त धावा आलेल्या आहेत. तर राजेश चोरटे हा काय गोलंदाज आहे, कुठल्या पठडीतला गोलंदाज आहे, करामती गोलंदाज आहे, त्याची प्रचिती आज इथे आलेली आहे. हो हो हो, पुन्हा डॉट. निर्धाव षटकांचा राजा, महाराजा ऑफ मेडन ओव्हर, अनभिषिक्त सम्राट आहे हा. आज डॉट बॉलचा सम्राट आहे. तुम्ही ISPL चं स्कोर कार्ड बघितलं असेल तर तिथे गोलंदाजाचं जे कॅल्क्युलेशन्स असतात, तिथे ओव्हर्स मेडन रकाना गायब झालेला आहे आणि त्याच्याऐवजी डॉट हा रकाना आलेला आहे. 2-3 ओव्हर्स तुम्हाला टाकायचे किंवा 2 ओव्हर्स टाकायचे, अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल किती टाकतायत हे सुद्धा काउंट होतात. आणि या 2 षटकांमध्ये जर एखादा गोलंदाज 6 डॉट बॉल टाकत असेल तर मला वाटतं ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संघाच्या विजयाला पोषक अशी कामगिरी असू शकते. या 3 षटकांपैकी 2 षटकांवरती अधिराज्य राहिलेलं आहे ते राजेश सोरटेचं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या असेल, मात्र 3 डॉट होते. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव खर्च केले, तिथे 3 डॉट आहेत. ही कामगिरी चांगली आहे. राजेश सोरटे अगेन्स्ट वीर विजय संग्रामनगरला प्रभावी कामगिरी करणं गरजेचं आहे. यस, यावेळेस कनेक्शन मिळालंय, मात्र टायमिंग तेवढंच परफेक्ट नाहीये. जय बनकर साठी 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 23 आहेत आणि षटक सुरू राहील, नाही संपेल. तर 1 2 3 4 1 वन्स अगेन कॅल्क्युलेट, बॉल कॅल्क्युलेट करा. 4 डॉट आहे. संपलंय षटक संपलेलं आहे. याच बरोबर इथे 23 धावा फलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटक शिल्लक राहिलेत. शेवटचे 2 षटक, 12 चेंडू शिल्लक आहे. जय बनकर साठी ही एक अभूतपूर्व संधी आहे. या संधी असतात खरं तर, ज्यावेळेस तुमच्या समोर अवघड परिस्थिती असते ना, माझ्या दृष्टीने ती संधी आहे. कारण अशा एका गोष्टीसाठी की तुम्ही जर इथे काही मिरॅकल केलं, इथे तुम्ही काही जादू केली, तर तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लगेच प्रसिद्ध होता येतं. गोलंदाजाचं नाव विकास सुरवसे. ॲज अ बॅट विकास सुरवसे आजचा इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोअर दिलेला आहे विकास सुरवसेनं. 63 धावा 5 षटकांच्या लढतीमध्ये 63 धावा विकास सुरवसेनं फटकावल्यात आणि त्याच्याच जोरावरती 84 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. आता विकास सुरवसे गोलंदाजी मार्कवरती. जो एखादा फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग मध्ये स्ट्रॉंग कामगिरी करतो, त्याचा कॉन्फिडन्स खूप हाय असतो. यस, कडक, सुपर कडक, सुंदर गोलंदाजी विकास सुरवसेची आणि त्याचा परिणाम देखील जाणवतो. 25 धावा फलकावरती आहेत विकास सुरवसेच्या. जय बनकर समोर आज मोठं लक्ष. आम्ही चर्चा करत होतो की या संधीची कठीण परिस्थिती ऐसी होतीये जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. आज हिरो व्हायचं असेल तर या परिस्थितीमध्ये
कामगिरी करा. चांगला फटका जरूर, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर 4. चौकार इथे बघायला मिळतोय जय बनकरच्या बॅटमधून. खूप उशिराने हे फटके आलेले जे कन्सिस्टन्सी हवे होते. ज्या पद्धतीची बॅटिंग विकास सुरोसेने दाखवली. आज अनिकेत ताकवणे फारसा प्रभावी नाही दिसला, मात्र सुरुवात त्याने चांगली दिली होती. एक चौकार एक षटकार खेळला होता, मात्र विकास सुरोसेने आज लक्ष वेधून घेतलं. चित्तवेधक, लक्षवेधक, चित्त थरारक फलंदाजीचं प्रदर्शन केलं. यस, फुल टॉस होता आणि त्याचा समाचार घेतलाय 6. पस्तीस वरती पोहोचतायत, अजून 50, 49, 49 रिक्वायर्ड टू विन. यस, वाईड आहे. जय बनकरचा अनुमान योग्य आहे. सोडून देण्याचा त्याचा जो इरादा आहे तो यशस्वी ठरलेला आहे. एका धावे बरोबर 48 मोर 48 मोर रन्स टू विन. 7 चेंडू 48 धावा या स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचलेला आहे. कठीण परिस्थितीमधून जाताना दिसतोय, मात्र विकास अगेन्स्ट तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय जय बनकरनं. हे खरं तर सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सही सलामत बाहेर सुटणं आहे. छत्रपती शिवाजी राजांनी ही पराक्रमी कामगिरी केलेली आहे. तर मला वाटतं इथे सुद्धा तो पराक्रम परत एकदा दाखवू शकतो वीर विजय संग्रामनगर. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण आपण बघूया. तब्बल 44 धावा. 6 चेंडू 44. अशक्य प्राय गोष्ट देखील शक्य होऊ शकते. हे शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. अनेक मोठ्या प्रसंगातून ज्यावेळेस लोकांनी असं समजून चाललेलं आहे की स्वराज्य संपलेलं आहे, छत्रपती शिवाजी राजे आता बाहेर पडू शकत नाहीत, तिथून पुन्हा एकदा स्वराज्याचा अंकुर फुललेला आहे. तर इथे या परिस्थितीतून बाहेर पडायचे सगळं संग्रामनगर वीर विजय संघाला. आज दिवसभरामध्ये या संघाचा अत्यंत सदाबहार खेळ आपण पाहिलेला आहे. सर्जनच्या सफाईने खेळत सगळ्या आघाड्यांवरती प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करत फायनल आजच्या क्वार्टर फायनल पर्यंत दाखल झालेला हा संघ इथे सुद्धा प्रतिकार करतोय अखेरपर्यंत. लेंथ बॉल जरूर आहे इथे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जरूर ठरला जाईल. अनिकेत ताकवणे, आज अनिकेतची गोलंदाजी बघितली तर त्याने डेथ ओव्हर मध्ये येण्याचं पसंत केलेलं आहे. 3ही सामन्यांमध्ये तो शेवटच्या षटकासाठी आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी ती परिस्थिती थोडीशी सोपी होती, मात्र तिथेही आपल्या कौशल्यानं त्यानं आपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिलेले आहेत. इथे सुद्धा प्रभावी ठरतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल आणि 6. जय बनकर. का जय बनकर. 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. ओहो हो, पुन्हा बुंद्यात टाकलेला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर होता. पायाला चिरून जाणारा हा चेंडू बॅटवरती जरूर आला, मात्र टायमिंग मिळालं नाही. पुन्हा निर्धाव आणि शेवटचे 2 चेंडू. आजचा दिवस संस्मरणीय राहिला. 6 तगड्या संघांचा सहभाग होता. लीग मॅचेस आपण पहिल्यांदा बघितलं या मैदानावरती आणि किती सुंदर प्रकारे सगळे संघ पुढे येत गेले. आणि आज अखेरची बाद फेरीची लढत इथे संपन्न होताना आपण बघतोय. जय बनकरचा चेंडू तिथे राजेश सोरटे होता. अधिकचे एफर्ट्स शेवटच्या चेंडू मध्ये त्याने दिले नाहीत आणि जीवदान जय बनकरला. शेवटचा चेंडू असेल तर धमाकेदार कामगिरी मातब्बरांना चित करत इथे आजच्या दिवसाचा शिलेदार राहिलेला संघ आहे युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 पारगाव. अभिनंदन युवा उद्योजक आझाद भाई शेख 11. तो चेंडू घ्या आणि आज दिवसभराच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्या संघांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपण आज थोडेसे उशिराने आलात,
पण सगळ्या मॅचेस आपण व्यवस्थित खेळल्यात.